प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालांच्या नंतर चर्चा सर्वत्र राजकीय विश्लेषकांच्या माध्यमातून देशभरात सुरू आहे. त्याआधीही एक्झिट पोलच्या माध्यमातून या राजकीय चर्चा प्रसार माध्यमांवर मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. एक्झिट पोलने आणलेली आकडेवारी बऱ्याच अंशी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने जाणारी होती, जी पश्चिम बंगालमध्ये ती प्रामुख्याने दाखवत होती. दुसऱ्या बाजूला आसाम सारख्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होती आणि त्यांना ती मिळाली. तमिळनाडूमध्ये स्टॅलिनची सत्ता होती आणि ज्यांनी तमिळ अस्मिता, द्रविड अस्मिता भाषा आणि त्याचबरोबर डिलिमिटेशन या संदर्भामध्ये प्रखर लढा दिला किंवा प्रखर त्यांची भूमिका राहिली. त्या राज्यामध्ये त्यांचा पराभव होणार नाही असं जवळपास गृहीत असताना अचानक धक्कादायक निकाल जो एक्झिट पोलच्या माध्यमातून आला होता तो तसाच आला. केरळमध्ये संध्याकाळच्या निकालापर्यंत काँग्रेसला बहुमत मिळालं, पूर्ण बहुमत मिळालं आणि रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष आकडेवारी जी आली तर काँग्रेस ही प्रत्यक्षात बहुमतापासून 8 जागांनी मागे राहिली. या निवडणुकींच्या अनुषंगानं अनेक विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की जसं विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे निवडणुका चोरल्या जात असल्याचा आरोप सातत्यानं हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीपासून करतायत, तर त्या अनुषंगानं विश्लेषकांनी यावर बोलण्याचं टाळलेलं आहे की जी गोष्ट राजकीय दृष्ट्या जर आधीच सेटिंग झाली असेल तर त्यावर विश्लेषकांनी का बोलावं अशा काही चिंतक विश्लेषकांना वाटतं. पण तरीही राजकीय निकाल आलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या विरोधातली लढाई ही ममता बॅनर्जी यांनी अगदी 2 तारखेपर्यंत 2 मे 2026 पर्यंत सर्वोच्च न्यायालयात लढाई आपली लढली. तरी या एकूण निकालाचा विचार करताना आपल्याला हे दिसतं की या सगळ्या राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. भारतीय जनता पक्ष हा विरोधातली शक्ती म्हणून दिसतो आहे प्रत्येक राज्यामध्ये, की ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्यामध्ये आसाम आणि पुडुचेरी जर वगळलं तर अन्य 3ही राज्यांमध्ये वेगवेगळे पक्षांचे सरकार अस्तित्वात होतं. आणि अशा वेळी भारतीय जनता पक्ष थेट त्या राज्यांमध्ये आपली निवडणूक लढवतंय असं एक वातावरण दिसत असताना या विचारांना किंवा भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असला तरी देश पातळीवर आता क्षत्रिय पक्षांनी काँग्रेसचं जे एक प्रकारे खच्चीकरण किंवा काँग्रेसला संपवण्यामध्ये जी भूमिका वठवली त्या क्षत्रिय दलांचं देखील आता जवळपास खच्चीकरण झालेलं आहे. तेही जवळपास संपण्यात जमा आहे. स्टॅलिन सारखं अतिशय लढाऊ नेतृत्व म्हणजे एका बाजूला आपण ममता बॅनर्जी यांना रस्त्यावरची लढाई आवडते आहे असं जरी म्हणत असलो तरी रस्त्यावरच्या लढाईपेक्षा या देशामधली सांस्कृतिक लढाई ही फार मोठी असते, फार तीव्र असते. आणि ही सांस्कृतिक लढाई जो राजकीय नेता विचारवंत लढत असतो ती लढाई किती कठीण असते हे त्या लढणाऱ्या लढवय्याला माहीत असतं. ममता बॅनर्जी यांनी कामगार लढा किंवा राजकीय लढा कितीही रस्त्यावर येऊन दिला तरी त्यांच्या मागे व्यवस्थेचा निम्मे भाग आहे. परंतु जेव्हा आपल्या अस्मितेची लढाई राजकीय दृष्ट्या जेव्हा उभी केली जाते तेव्हा ती लढाई किती कठीण असते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे स्टॅलिन यांनी दिलेला हिंदी भाषेच्या संदर्भातला लढा असेल, तमिळ भाषेचा अभिमान असेल, तमिळ अस्मिता असेल, द्रविड अस्मिता असेल, मतदारसंघांचं होणारं पुनरीकरण जे काही आहे, डिलिमिटेशन जे आहे, या डिलिमिटेशनच्या विरोधातला त्यांचा लढा आणि त्यांची भाषा आणि त्यांची आक्रमकता ही संपूर्ण दक्षिण भारताला देखील आकर्षित करणारी होती आणि त्याचबरोबर उत्तर भारताला देखील त्या अनुषंगाने विचार करायला लावणारी होती. अशा या लढवय्या स्टॅलिनला ज्यांनी सांस्कृतिक लढा अधिक तीव्र देण्याची भूमिका आपल्या राजकीय सत्तेमध्ये घेतली त्या स्टॅलिनला सत्ता बाह्य करून घरी बसवणं आणि प्रत्यक्षात स्टॅलिनचा पराभव होणं ही गोष्ट राजकीय दृष्ट्या या 5ही राज्यांच्या निवडणुकांमध्ये सर्वात प्रधान आहे. तमिळनाडूचा जर आपण विचार केला तर तमिळनाडूमध्ये डीएमके, एडीएमके आणि आता तिसरा जो पक्ष उदयास आणला गेला आहे तो विजय थलपती यांचा टीव्हीके, ज्या पक्षाला 108 जागा मिळाल्या म्हणजे 118
या बहुमताच्या आकड्यापासून फक्त 10 जागा हा पक्ष अंतरावर आहे आणि त्या 10 जागा पूर्ण करण्यासाठी त्या पक्षाला ज्या छोट्या पक्षांची गरज आहे त्यामध्ये काँग्रेसला अवघ्या 5 जागा मिळाल्या. त्यामुळे काँग्रेसला त्याच्या वडिलांनी जे आव्हान केलं सोबत येण्याचं तर ते स्वीकारूनही फारसा फायदा दिसत नाही. दुसऱ्या बाजूला एडीएमके याला जर विजय थलपतीने सोबत घेतलं तर निश्चितपणे ती भाजपच्या बाजूने, कारण एडीएमके आणि भारतीय जनता पक्ष यांची निवडणूक पूर्व युती तमिळनाडूमध्ये असल्याने ती भारतीय जनता पक्षाच्या बाजूने जाणार होईल असा थेट आरोप द्रविड अस्मिता असलेल्या तमिळनाडूमध्ये होऊ शकते. आणि ज्या विजय थलपतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रामस्वामी पेरियार नायकर यांच्या प्रतिमा आणि विचारांचेच आपण खरे वैचारिक वारसदार आहोत अशी जी भूमिका निवडणुकीमध्ये घेतली तर ती भूमिका कोसळू शकते आणि विजय थलपती यांना जनमानसामध्ये बऱ्याच प्रश्नांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे विजय थलपती हा तोही पर्याय निवडू शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांची सत्ता कशी बनते, तमिळ अस्मिता, डिलिमिटेशन आणि या सगळ्या गोष्टी ज्या तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून स्टॅलिनने हाताळल्या त्या विजय थलपती हाताळणार आहेत की नेमकं काय. आणि सर्वसाधारणपणे चर्चा अशी आहे की विजय थलपती यांना इतकं ऐतिहासिक विजय मिळण्यामध्ये त्यांच्या लोकप्रियतेचा वाटा जरी असला तरी एसआयआरचाही प्रमुख सहभाग त्यामध्ये निश्चितपणे आहे. हे जरी काही असलं तरी आता हे राजकीय शक्ती असणारे तिन्ही पक्ष ज्यामध्ये डीएमके, एडीएमके आणि टीव्हीके या तिन्ही पक्षांची जर आपण मतांची आकडेवारी पाहिली तर टीव्हीकेला 1,72,00,000 मतं त्या ठिकाणी मिळालेली आहेत. डीएमकेला 1,19,00,000 मतं त्या ठिकाणी मिळालेली आहेत. एडीएमकेला 1,04,00,000 मतं त्या ठिकाणी मिळालेली आहेत. तर या 3 पक्षांची जरी आपण मतांची आकडेवारी जरी पाहिली तरी ती आकडेवारी 4 कोटीच्या जवळपास आहे. आणि 4 कोटी मतदान केवळ डॉक्टर आंबेडकर आणि पेरियार यांच्या विचारांना आणि आदर्शाला होत असणाऱ्या राज्यामध्ये येणाऱ्या काळातलं राजकारण नेमकं कसं वळण घेईल हे फार महत्वाचं आहे. आणि त्याही बाबतीत आणखी चिंतेची बाब की ज्या भारतीय जनता पक्षाचा म्हणजे जनसंघाच्या काळापासून तर भारतीय जनता पक्ष देशभरामध्ये आपला विजयी रथ उधळत असतानाही तमिळनाडूमध्ये त्यांना यश मिळालं नाही राजकीय, परंतु त्यांच्या मतांची टक्केवारी निश्चितपणे वाढलेली आहे जी 2% वर गेलेली आहे. आणि हा जो प्रयत्न आहे टीव्हीकेच्या माध्यमातून जो नवा प्रयोग आता तमिळनाडूमध्ये उभा राहिलेला आहे यासाठी भारतीय जनता पक्षानं म्हणजे खास करून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जे प्रयत्न चालवले होते संसदेमध्ये तमिळनाडूच्या साधूंना आणून त्यांनी जो संसदेमध्ये संवैधानिक पावित्र्य असलेल्या संसदेमध्ये जो धर्माचा गोंधळ घातला त्या दिवसापासून ही गोष्ट स्पष्ट होती की तमिळनाडूच्या राजकारणामध्ये यांना तिथल्या डीएमके आणि एडीएमके या एकाच विचारांच्या आणि एकाच पक्षातून फुटून निघालेल्या 2 पक्षांमधलं वैमनस्य वाढवून तिसरी शक्ती कशी उदयाला आणायची याची समीकरणं त्या ठिकाणी ठरलेली होती असं बऱ्याच विश्लेषकांना वाटतं. त्यामुळे तमिळनाडू हा स्टॅलिनचा पराभव पक्षाचा बऱ्याच वेळा मतदान मोजणी सुरू असताना स्टॅलिनचा पक्ष हा 3ऱ्या क्रमांकावर फेकला गेलेला दिसत होता, परंतु शेवटी मात्र तो 2ऱ्या क्रमांकावर किमान आला ज्याने 59 जागा घेऊन आपली पक्षाची आणि एकूणच सत्ता गेली तरी त्याची काही पत राखली एवढं मात्र निश्चित. पश्चिम बंगालच्या जर कडे आपण पाहिलं तर पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये गेल्या 70 वर्षामध्ये तिथल्या राजकारणातला सामाजिक बदल कोणताही नाही. काँग्रेसची सत्ता होती, मुखर्जी बॅनर्जी या नावांच्या पलीकडे ती राहिलेली नाही. 30-35 वर्ष कम्युनिस्टांची सत्ता राहिली, तीही भट्टाचार्य, चटर्जी, बसू या नावांच्या पलीकडे ती गेली नाही. आणि ममता बॅनर्जी यांची सत्ता गेली 15 वर्ष आपण तर प्रत्यक्षात पाहिलेली आहे. त्यामुळे नव्या सत्तेमध्ये देखील शुवेंदू अधिकारी हे कदाचित मुख्यमंत्री होतील
आणि हे मुख्यमंत्री झाले म्हणजे पश्चिम बंगालचं राजकारण हे समग्र विचारसरणीतून बदल करण्याचं राजकारण नाही, ते केवळ सत्तेत येणारा पक्ष त्याने तिथं चालवलेली एक प्रकारची दहशत, एक प्रकारे आपलं बाहुबली, जी उत्तर भारताच्या बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बाबतीत खूप आधी प्रचलित होती किंवा तशी सांगितली जात होती, परंतु त्याही पेक्षा बाहुबलीचं राजकारण हे पश्चिम बंगालमध्ये वरच्या जातींनी फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आणि त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये 30% दलित, 35% मुस्लिम, जवळपास तेवढ्याच प्रमाणात आदिवासी हे प्रमाण असतानाही पश्चिम बंगालची राजकीय सत्ता ही सामाजिक समीकरणांतून बदलताना दिसत नाही, तर ती वरच्या जातीच्या राजकीय नेतृत्वाच्या माध्यमातून बदलताना दिसते. या संपूर्ण निवडणुकीमध्ये, गेल्या काही वर्षांच्या निवडणुकीमध्ये आपण पाहतो आहोत की गेल्या 12 वर्षाच्या नरेंद्र मोदी यांच्या सत्ता काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार हा मोठ्या प्रमाणात देशामध्ये स्वीकारला गेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्वीकारण्याचा प्रश्नच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्वीकारण्यापलीकडे भारतीय जनता पक्ष आणि खास करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही पर्याय राहिलेला नाही. हे त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीकांना ते जसं गोंजारताना दिसतात त्यावरून आपल्याला निश्चितपणे दिसतं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मात्र ते गोंजारताना दिसत नाही. परंतु ज्या भारतीय समाजामध्ये मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सामाजिक स्तरावर मोठ्या प्रमाणात स्वीकारला जात आहे, अशा वेळी या देशामध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये आंबेडकराईट विचारांच्या राजकीय पक्षांचं अस्तित्व हे कुठल्या पातळीवर आहे? जर आपण पश्चिम बंगालचा विचार केला, तमिळनाडूचा विचार केला, केरळचा विचार केला, तर या सगळ्याच राज्यांमध्ये बहुजन समाज पक्षाने मोठ्या प्रमाणात निवडणुकांमध्ये उमेदवार उभे केले, परंतु त्यांच्या उमेदवारांना मिळालेली मतं पाहून हा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे यावरचा विश्वास उडाल्याशिवाय राहत नाही. किंबहुना गेल्या 10-12 वर्षातील या पक्षाची निष्क्रियता त्या राज्यांमध्ये निश्चितपणे असेल, परंतु आंबेडकरी विचार अखिल भारतीय होत असताना आंबेडकरी राजकारण ज्या संकुचित पद्धतीनं एकंदरीत डिमिनिशिंग अवस्थेकडे चाललेले आहे, ते पाहता या देशातल्या अनुसूचित जातीच्या ज्या सामाजिक प्रवर्गांचं राजकारण या विचारांच्या भोवती मोठ्या प्रमाणात चालतं किंवा उभं राहतं, त्या समाजाला राजकीय दृष्ट्या आपलं अस्तित्व अधिकाधिक शून्याकडे जात आहे का, आपण दबाव तंत्राच्या राजकारणाच्या बाहेर गेलो आहोत का, किंवा चाललो आहोत का, किंवा या देशाच्या सत्ता परिघामध्ये आता आपण येण्याचे काही संधी उरलेल्या नाहीत का, अशा प्रकारच्या चिंता सातत्यानं भेडसावत आहेत. राजकीय पक्ष, राजकीय नेते यांना या संदर्भात निश्चित चिंता असेल, परंतु त्यापेक्षा समाजाला अधिक प्रकर्षाने कुठल्याही प्रश्नांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे या प्रश्नाची चिंता समाज घटकांमध्ये अधिक प्रमाणात येते. आणि त्याचंच निदर्शक आपण जर पाहिलं की पश्चिम बंगालमध्ये 152 जागा लढवून देखील बहुजन समाज पक्षाला 0.18% मतदान त्या ठिकाणी होतं. म्हणजे 152 जागा लढून देखील तुम्हाला 1% देखील त्या ठिकाणी मतं मिळत नाही, ज्या ठिकाणी अनुसूचित जातीच्या किंवा दलित मतदारांची संख्या ही 30%च्या वर किंवा आसपास आहे. उत्तर प्रदेशाचं या येणाऱ्या काळामध्ये निवडणुका निश्चितपणे आहेत. या सगळ्या निवडणुकांच्याकडे भारतामध्ये ज्याही राज्यांच्या निवडणुका गेल्या 5 वर्षामध्ये विधानसभेच्या झालेल्या आहेत, त्या विधानसभाच्या निवडणुकांमध्ये जे आक्रमक टोक आता अवलंबलं गेलं आहे, ज्याच्यामध्ये निवडणूक आयोगाची मदत ही घेतली जात आहे असा आरोप सातत्यानं, कधी ईव्हीएम असेल, कधी SIR असेल, तर कधी मतदानाची टक्केवारी बदलण्याचा घोड असेल, या सगळ्या प्रकारांमधून एक प्रकारे निवडणुका या चोरी होत आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते सातत्यानं करतायत. परंतु त्या सूत्रामध्ये मात्र बदल झालेला दिसत नाही. आणि त्यामुळे या निवडणुकांच्या निकालावर आपण का बोलावं? जर या निवडणुकांच्या निकालावर बोलायचंच असेल
तर हे श्रेय कोणाला द्यायचं? आणि ही परिस्थिती तशीच असेल, जर निवडणुकांचं तंत्रच बदलणार नसेल, ते जैसे थे राहणार असेल, तर मग या लोकशाहीला अर्थ काय उरतो? अशा प्रकारची चर्चा या विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून जरी होत असली तरी प्रादेशिक पक्ष किंवा क्षेत्रीय दल जे आहेत, या सगळ्या पक्षांचं राजकीय नेतृत्व स्टॅलिनच्या काल झालेल्या पतनानंतर आणि ममता बॅनर्जीच्या पराभवानंतर जवळपास पूर्ण झालेला आहे. अपवाद फक्त उत्तर प्रदेशचे अखिलेश सिंग यादव उरलेले आहेत. आणि अखिलेश सिंग यादव यांना पतनाकडे किंवा पराभवाकडे नेण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात होतील. मात्र त्यासाठी बहुजन समाज पक्षाचा वापर केला जाईल का, अशी चिंताही राजकीय दृष्ट्या देशामध्ये चर्चेला आलेली आहे. आणि त्यामुळे या सगळ्या निवडणुका जर आपण पाहिल्या, तर पश्चिम बंगालच्या निवडणुका जरी आपण पाहिल्या तरी त्या ठिकाणी 45% मतदान हे भाजपाला जरी मिळालं असलं तरी 55% विरोधात आहे. आणि हे 55% मतदान एकत्रित जर सर्वपक्षीय लढाई झाली असती तर निश्चितपणे त्यापेक्षा अधिक मोठा बदल झाला असता. कारण समूह विरोधातला जेव्हा एकवटतो तेव्हा जी काठावरची जनता असते, काठावरचे लोक असतात, काठावरचे मतदार असतात, की ते असे 1-2% लोक देखील त्या भक्कम आघाडीच्या दिशेने कूच करतात आणि त्या दिशेने आपली बाजू मांडतात, मतदान करतात. हे सूत्र आपल्या लक्षात येत नाही राजकीय नेत्यांच्या. आणि त्यामुळे ही जी काही लोकशाही आहे ही एकलपक्षीय लोकशाही होण्याच्या गतीने जात असल्याचं विरोधी पक्ष या ठिकाणी सांगत असतानाही प्रत्यक्षात मात्र लोकशाहीच्या परिघामधली असलेली संसदीय लढाई उभी राहताना दिसत नाही. आणि हेच या लोकशाहीचं सर्वात मोठे शल्य आहे. आणि म्हणून या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये जे यश मिळालेलं आहे त्या यशाचं जर आपण केरळमध्ये जर भारतीय जनता पक्षाचं समीकरण पाहिलं तर 1951 पासून जनसंघापासून तर भाजपपर्यंत ज्या केरळमध्ये आटापिटा चालवला, त्या केरळमध्ये 2016 मध्ये एक नोमाईची जागा भारतीय जनता पक्षाला केरळमध्ये मिळाली होती. परंतु कालच्या निकालामध्ये भारतीय जनता पक्षाला केरळ सारख्या राज्यामध्ये 3 विधानसभांच्या जागा मिळालेल्या आहेत. आणि यापूर्वीच 2024च्या लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी 1 खासदार त्या ठिकाणाहून निवडून आणलेला आहे. आणि म्हणून आगामी 5 वर्षात केरळ हे राज्य काँग्रेस आणि कम्युनिस्ट या दोन्ही आघाडींकडे राहील की नाही, हा प्रश्न या 3 विधानसभा निवडणुकींमध्ये उभा राहिलेला भाजपचा दिसत असलेला भाजपच्या विजयानं समीकरण पुढे आणलेलं आहे. त्यामुळे या समीकरणाला काँग्रेस आणि सर्व क्षेत्रीय दल किंवा क्षेत्रीय राजकीय पक्ष जोपर्यंत गांभीर्याने घेत नाही आणि त्या संदर्भात कृती कार्यक्रम आखत नाही, तोपर्यंत निवडणुकांचं हे सत्र आणि विजयाचं हे सत्र कुणालाही थांबवता येणार नाही, हे मात्र निश्चित. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्यापासून आपण विसरू नका. धन्यवाद.